कल्याण डोंबिवलीमध्ये नशेखोरांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. 20 दिवसात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 13 आरोपींना अटक करण्यात आली. एकूण 8 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून कल्याणच्या पीपीसी स्क्वॉडनं एमडी ड्रग्ज आणि गांजा तसंच कोडीन युक्त बाटल्या मिळून 360,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसंच नशा करणाऱ्या तरुणांकरिता जनजागृतीचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात आहेत. परिमंडळ 3 कल्याण परिमंडळामध्ये 1 जानेवारीपासून अंमली पदार्थाची जी मोहीम सुरू आहे त्याच्या अंतर्गत केलेली कारवाईच्या संदर्भात थोडक्यात माहिती आहे. याच्यामध्ये कालच रात्री विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अंमली पदार्थ विरोधी जे टीम आहे त्या टीमने त्या ठिकाणी 3.5 किलोपर्यंत गांजा आणि 1 इसम त्यामध्ये अटक केलेला आहे. अशा प्रकारच्या ह्या कारवाया मागच्या 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून या अंमली पदार्थ विरोधी सुरू आहे पूर्ण झोनमध्ये. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल 8 गुन्हे या संदर्भात दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 13 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एमडीच्या विषयीचे 2 गुन्हे दाखल केले आहेत. 2 ठिकाणी आपल्याला एमडी मिळाले आहेत. त्या संदर्भात 44 ग्रॅम एमडी आत्तापर्यंत आपण ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे गांजाच्या अनुषंगाने आपण आत्तापर्यंतच्या 4 कारवाया केलेल्या आहेत. त्याच्यापर्यंत आत्ताचे अंदाजे 6 किलोपर्यंत गांजा आपण रिकव्हर केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या कोरेक्सच्या बॉटल ज्या आहेत त्या नशा करण्याकरता यूज करतात अशा आपण 2 केसेस आतापर्यंत या पूर्ण परिमंडळामध्ये केल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 44 ग्रॅम एमडी 6 किलोपर्यंत गांजा जवळजवळ 232 बॉटल्स ह्या कोडीनयुक्त जे कोरेक्स औषध आहेत त्याच्या असा एकूण 3.5 लाखाच्या पेक्षाही जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईपर्यंत मध्ये आतापर्यंत 1 तारखेपर्यंत जप्त केलेला आहे. आणि ही परिमंडळमधली कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार आहे. जे विक्री करणारे असेल आणि सेवन करणारे या दोघांच्या वरती ही कारवाई ही पूर्णपणे झोनमध्ये सुरू आहे आणि अशा सर्व फुटेज हातीमध्ये आणि पूर्ण झोनमध्ये ही सुरू राहणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.